जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार. महत्त्वाची बातमी शिवसेनेच्या संदर्भातील, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या संदर्भातील. सगळ्यात मोठी घडामोड. गेल्या 4 वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संकटावरती संकटांनी घेरल्याचं आपण पाहिलंय. आणि आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोन्याचं सुगीचे दिवस. सर्वसामान्य शिवसैनिकांचा मोठा जल्लोष. मित्रांनो, राज्याचं राजकारण आता उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती फिरून आता शिंदेंच्या आणि भाजपाच्या खूप मोठ्या गोचीवर गोची तयार होण्यास सुरुवात. म्हणजेच राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचा हा विजय अतिशय मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या राजकीय परिणामावरती दूरगामी परिणाम करणारा दिसतोय. आणि हा विजय उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा आहे. जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून आलेली या घडीची सगळ्यात मोठी बातमी, ज्या बातमीनं सध्या राज्याचं लक्ष वेधलं गेलंय, महाराष्ट्रावरती आणि आपल्या सर्वांवरतीच. सामान्य शिवसैनिकांच्या मनाला सटका लावून जगणारी जागा. म्हणजे ज्यावेळेस शिवसेना फुटली, शिवसेना तुटली, शिवसेनेचे 2 भाग झाले, तेव्हापासून सामान्य शिवसैनिक कोलमला आहे आणि अजून तो शिवसैनिक उभं राहायला तयार नाही. शिवसेनेचे 2 भाग झाले. शिवसेना प्रमुखांनी ज्या प्रकारे शिवसेना वाढवली, रुजवली, महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचवली, त्याच शिवसेनेचे 2 तुकडे होताना सामान्य शिवसैनिकांना अतीव दुःख झालं आणि आजही ते दुःख होतंय. मित्रांनो, गेल्या 4 वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अतिशय मोठ्या संकटात सापडण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी खूप मोठी हालचाल केली. संकटावरती संकट, पक्षावरती संकट, नेत्यांवरती संकट. अनेक नेत्यांनी कित्येक दशकांची साथ सोडली. आणि आता मात्र मित्रांनो, ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवस पालटलेत. नक्कीच ठाकरेंसाठी ही आनंदायी बातमी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून येते. मित्रांनो, उद्धव ठाकरेंचा हा सुप्रीम कोर्टातला विजय शिंदे गटासाठी शेवटची संधी आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंचा नवउगमस्थान ठरवणारा दिसतोय. नेमकं काय घडले ते आता आपण जाणून घेणारच आहोत. सध्याचं राजकारण पक्षीय बळावर राजकारण पाहिलं गेलं. पैसा, सत्ता, सत्तेतून पैसा, अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे. एकंदरीत पैसा कमवण्यासाठी सत्ता पाहिजे, सत्तेसाठी पैसा पाहिजे, अशी भावना अनेक राजकीय नेत्यांची बनली असून कुणालाही वैचारिक पातळीचं, वैचारिक दिवाणघेवाणीचं काहीही राहिलेलं नाही. मित्रांनो, परंतु आपण जर पाहिला गेलं तर उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना जाणं, पक्ष जाणं, चिन्ह जाणं आणि एकंदरीत सगळ्याच नेत्यांनी एकदाच साथ सोडणं हे ठाकरेंसाठी अतिशय घातक होतं. मात्र ठाकरेंनी त्याही परिस्थितीमध्ये आपली शिवसेना उभी केली आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये घवघवीत यश मिळवलं. पण मित्रांनो, हे यश तेवढंसं महत्त्वाचं नव्हतं. परंतु आता मात्र सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या निकालासंबंधीची बातमी आली असून शिंदे सेनेच्या हातातून धनुष्यबाण चिन्ह, शिवसेना पक्ष दोन्हीही पुन्हा उद्धव ठाकरेंच्या दिशेनं, उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये येण्याचे आता भाकीत केलं गेलंय. आणि हे भाकीतावरती सर्वच राजकीय पक्षांना देखील आता असं वाटतंय की गेल्या 4 वर्षांपासून शिवसेना परिवारावरती अनेक घात झाले, संकटं आली, परंतु आता मात्र बारी आली आहे शिवसेनेची आणि सामान्य शिवसैनिकांची, उद्धव ठाकरेंची. आता धनुष्यबाण चिन्ह, शिवसेना पक्ष ठाकरेंच्या हातात येऊन शिंदे सेनेला महाराष्ट्रामध्ये प्रचंड आता यातना सहन कराव्या लागतील. कारण की जेवढे नेते निवडून आले ते फक्त आणि फक्त शिवसेना नावावरती, शिवसेनेच्या आधून चिन्हांवरती ते लोक निवडून आलेत. परंतु आता मात्र यापुढे शिवसेनेच्या बाबतीतला निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं जवळजवळ 99% झुकलेला असून भाजपला देखील तशा प्रकारची कुणकुण लागलेली दिसतेय. यामुळेच भाजप आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू लागले आहे. केंद्रामध्ये उद्धव ठाकरेंची साथ घेऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बाहेर काढायचं, त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या 9 खासदारांना सोबत घेऊन केंद्रात सरकार वाचवायचं, राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेत्यांना बाहेर काढायचं, इथपर्यंत भाजपच्या काही नेत्यांची मजल गेली असून पक्षचिन्हाचा निकाल 18 तारखेला लागल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होणारा भूकंप कसा असेल ते तुम्ही अवघ्या 2 महिन्यामध्ये पाहाल. शिंदे सेनेला पक्ष आणि चिन्ह नवीन घ्यावा लागेल. शिंदे सेनेवरती बंदी येऊ शकते. त्यांना नवीन पक्ष, नवीन चिन्ह शोधावं लागेल. इथपर्यंत ठाकरेंनी आपली बाजू सुप्रीम कोर्टामध्ये स्ट्रॉंग केल्याचं कपिल सिब्बल यांनी थेट म्हटलेलं आहे. आणि आता निकालाच्या अंतिम टप्प्यामध्ये सगळी केस आल्याच्यानंतर ठाकरेंच्या बाजूनं हा निकाल लागणं आता जवळजवळ निश्चित बनतंय. आणि निश्चित बनत असताना शिंदे सेनेची मात्र महाराष्ट्रामध्ये प्रचंड पिच्छाहाट या निकालानंतर पाहायला येईल. मात्र अनेक आमदार, अनेक मंत्री, अनेक नेते पुन्हा एकदा आपली बाजू भाजपच्या दिशेनं, काही नेते उद्धव ठाकरेंच्या दिशेनं येण्यासाठी आगेकूच करतील, आतापासूनच संपर्क करतील. ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे. एकदा का घराचे वासे फिरल्यानंतर तिथे कोणीही राहत नाही.
तशा प्रकारची शिवसेनेच्या निकालाबद्दलची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी काळामध्ये ठाकरेंच्या बाजूनं निकाल देऊन सुप्रीम कोर्ट आपली सत्याची बाजू मांडणार असून शेवटी सत्याचा न्याय देण्याची कल्पना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश राबवतील असा विश्वास कपिल सिब्बल आणि असीम सरोदे या शिवसेनेच्या वकिलांनी व्यक्त केला असून अवघ्या 10 दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय मोठा राजकीय भूकंप होऊन उद्धव ठाकरेंच्या दिशेनं संपूर्ण पक्ष चिन्ह सगळे नेते येण्यासाठी लोटांगण घालतील ही राज्याच्या राजकारणावरती दूरगामी परिणाम करणारी गोष्ट असेल। तेव्हा मित्रांनो, ही बातमी आपल्या सगळ्या शिवसैनिकांपर्यंत पोहोचवा, महाराष्ट्रापर्यंत पोहोचवा। सामान्य शिवसैनिक आता लढतोय, जिंकतोय आणि पुन्हा एकदा आपली शिवसेना घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातोय। हीच राज्यात उद्धव ठाकरेंसाठी असलेली सगळ्यात मोठी अभिमानाची बाब ठरेल। आपणास काय वाटतं सुप्रीम कोर्टाबद्दल? आपल्या निकालाबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्कीच द्या। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।